नमस्कार सर्वांना, आम्ही जाऊबाई या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वप्रथम सर्वांना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, आज हरितालिकेच्या दिवशी आमच्या इथे जास्वंदीचे किती छान असे फुले उमललेली आहेत। इथे आमची देवपूजा पूर्ण झाली आता। तर आमच्या बाहेर पारिजातकाचं झाड आहे, तर त्याला खूप सारे फुलं येतात रोज। तर आम्ही ते छान असं फुलांनी देवघर सजवले। आता प्रतीक्षा आणि आम्ही हरतालिका पूजेची तयारी करतोय। हरतालिका ही देवी पार्वतीने शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी केलेली तपश्चर्या आहे, ज्यात त्यांच्या सखींनी त्यांना मदत केली आहे। पार्वतीच्या वडिलांनी तिचे लग्न दुसऱ्या राजाशी ठरवल्यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिला तिच्या इच्छेविरुद्ध तिथे जाण्यापासून रोखले आणि एका घनदाट जंगलात लपवले। तिथे तिने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीशी लग्न केले। म्हणूनच हरित म्हणजे जिने कोणाला तरी नेले आणि लिका म्हणजे सखी, याचा अर्थ असा झाला। म्हणजे हरिता म्हणजे माता पार्वती आणि लिका म्हणजे त्यांच्या सखी, असा अर्थ होतो हरितालिकेचा उपवासाचा। आता इथे आम्ही वाळूची पिंड तयार करून घेत आहोत। तसेच मग वाळूची पिंड, त्यानंतर गणपती, नंदी, कार्तिकेय, माता पार्वती, म्हणजे आम्हाला जमलं नाही इतकं छान, पण जसं जमलं तसं आम्ही वाळूची पिंड हे सर्व काही बनवलं आहे। तुम्हाला दिसेलच आता पुढे व्हिडिओमध्ये। तर बघा, आमचं देवघर किती सुंदर आणि प्रसन्न वाटतंय आज, खूप छान वाटतंय आज। बघा, चालू आहे आमचं आता। तर कार्तिकेय, माता पार्वती हे सर्व बनवून घेऊ आम्ही। तर तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा। काही चुकलं असेल तरी तुम्ही आम्हाला सांगा कसं। अजून आम्ही पण असं नवीनच आहे त्यामुळं बघा। तसेच आता उद्यापासून गणपती बाप्पा येणार आहे सर्वांच्या घरी, त्यामुळे आणखीनच खूप जास्त प्रसन्न वाटतंय। उद्या गणपती येणार, 10 दिवस इतके सुंदर जातात, रोज आरती वगैरे, मन एकदम प्रसन्न होतं घरात। आणि आम्ही पण आमच्या मंदिरामध्ये गणपती बसवत असतो। तर तसं जसं जमेल तसं आम्ही तुम्हाला उद्यापासून ब्लॉग काढून नक्की दाखवू, आमची आरती वगैरे, आमचे बाप्पा। तर ते सर्व तुम्हाला बघायला मिळेलच पुढे। आणि आता आमचे प्रांजू, शिव खूप खुश आहेत गणपती बाप्पा येणार। आता स्कूलमध्ये गेले, स्कूलवरनं येतील आता। आल्याला हाच प्रश्न असेल की कधी आणायचा बाप्पा घरामध्ये। तर गणपतीचे बाप्पा म्हणजे गणपतीचे दिवसच असे असतात की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व वातावरण एकदम आनंदीमय होऊन गेलेलं असतं। असं वाटतं की गणपती बाप्पाने कधी जावंच नाही घरातून, इतकं सुंदर आणि प्रसन्न असं गणपती बाप्पा आल्यावर वाटतं। तर मग आता आमची पूजा चालू आहे, सगळं मांडून झालं आमचं व्यवस्थित। आता आम्ही पूजा करून घेतो हरितालिकेची। मग आता आरती करूच आम्ही आता थोड्या वेळात। ओम जय लक्ष्मीवर उमा उमियावर सावित्री संग शिव सावित्री संग शिव। वर ना नाही हाय तिथं वर काय नाही, तिकडे होते। हो हो ठीक आहे का प्रतीक्षा? चवळून घे। माझ्या महादेवाच्या पाया पडते। आशीर्वाद दे सांग। प्रांजू काहीतरी बोल ना, तुला भारी होती, बोल ना। लाईक करा, शेअर करा, सब्सक्राइब करा, बोल। लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। फिर से एक बार लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। बाय बाय।